ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। महादेवी हत्तीनीला पुन्हा एकदा नांदणी मठामध्ये परत आणण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात जनक्षोभ उसळलेला असतानाच आता त्याच्याबाबत सोशल मीडियात देखील प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत। विशेषतः काल हिंदुस्थानी भाऊ या सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असलेल्या एका व्यक्तीनं कोल्हापूर संदर्भात काही आक्षेपार्ह वक्तव्य केले आणि त्यानंतर पुन्हा एकदा माधुरी आणि महादेवीच्या वरून सोशल मीडियात देखील वातावरण तापल्याचं बघायला मिळते। विशेषतः ज्या पद्धतीची भाषा हिंदुस्थानी भाऊनं वापरली त्यावरून कोल्हापूरकरांच्या प्रतिक्रिया संतप्त असल्याचं देखील बघायला मिळते। माझ्यासोबत कोल्हापुरातील हे सगळे नागरिक आहेत, बोलूयात, त्यांच्याशी जाणून घेऊयात। काय सांगशील, ज्या पद्धतीने हा सगळा माधुरी महादेवीचा विषय सुरू आहे, असा असताना ज्या पद्धतीची भाषा हिंदुस्थानी भाऊनं कोल्हापूरकरांच्याबद्दल वापरली गेली, काय प्रतिक्रिया? खरं तर विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊ आमच्या हिंदुस्थानचं नाव देखील त्या व्यक्तीला लावायचे आमची आता इथनं पुढे कीव यायला लागले। कुठला तरी एक गोष्ट घ्यायची आणि त्याच्याबद्दल शिव्या द्यायच्या आणि प्रसिद्धीचे यायचं। तर मला कालच्या हत्तीच्या प्रकरणात कोल्हापूरकरांच्या बाबतीत त्यांनी अपशब्द काढलेला मी व्हिडिओ बघितला। जसं कोल्हापूरचा तांबडा पांढरा फेमस आहे, कोल्हापूरची मिसळ फेमस आहे, तशा कोल्हापूरच्या शिव्याच लोकांची इथल्या PhD आहे। हिंदुस्थानी भाऊला कोल्हापुरातनं जर शिव्या चालू झाल्या तर हिंदुस्थानी भाऊला सगळे अकाउंट बंद करायला लागतील। आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक कोल्हापूरकर म्हणून इशारा देतो, हिंदुस्थानी भाऊ जेव्हा कोल्हापुरात येईल तेव्हा रंगपंचमीला जशी दोरीवर कपडे असतात तशी हिंदुस्थानी भाऊची कपडे या कोल्हापुरात दोरीवर अडकवायला बघायला मिळतील, एवढंच मी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून सांगतो। खरं तर हे सगळं हत्तीचं प्रकरण होतं। असं असताना कोल्हापुरातील राजकारण, कोल्हापुरातील निवडणुकांच्या वेळचं वातावरण अशावर तो घसरला, कसं बघताय? नाही, मुळात हा हत्तीचा विषय आहे तो भावनिक विषय आहे। तो कुठल्या एका जातीपुरता, धर्मापुरता, मठापुरता किंवा गावापुरता मर्यादित नाही। तो आता एक कोल्हापूरकरांच्या अस्मितेचा विषय झालेला आहे, भावनिक विषय झाला आहे की कोल्हापूरकरांनी प्रेम केलं तर ते कुठल्या स्तरावर प्रेम करू शकतात हे या माधुरी हत्तीवरून दाखवून दिलेलं आहे। त्यानं जे काल बरळला म्हणजे कोल्हापूर पोटाला काय खातात हे मी आता तुम्हाला बोलूसुद्धा शकत नाही, इतके घाण शब्द त्यानं वापरले। राजकारण काय, कोल्हापूरचं राजकारण हे कोल्हापूरकरांच्या मातीत, अंगात आणि रगात भिनलेलं आहे। त्यामुळे कुणी बाहेर ज्याने आम्हाला इथं राजकारणात काय होते सांगायची गरज नाही। आणि इथं जर का राजकारण ते हत्ती आणण्यासाठी होत असेल तर त्या गोष्टीचं स्वागतच केलं पाहिजे। जर का हत्ती आणला राजकारण करून तर ते कोल्हापूरकरांना आवडण्यासारखंच आहे ना। मग तो जो बरळला आहे ना त्याच्यात खरोखर आम्ही आता मंजितनं ज्या पद्धतीने सांगितलं की आम्ही जर शिव्या द्यायला लागलो इथून तर तुझ्या घरातल्यांना तिथं उचक्या लागतील, हे कालसुद्धा मी प्रतिक्रिया दिल्या। त्यामुळे कोल्हापूरकरांच्या नादाला तू लागू नकोस आणि तुझ्या जर का एका बाची अवलाद असशील तर कोल्हापुरात येऊन तू हे जे काल बोललायस ना ते समोर इथं येऊन आमच्या समोर बोल। कोल्हापुरी पायतात हातात घेऊन तुला नाही नागडा करून मारला तर आम्ही सुद्धा नाव सांगत नाही। आता त्यानं दुसरा एक व्हिडिओ केला, त्यामध्ये त्याचं म्हणणं आहे मी कोल्हापूरकरांना महापुराच्या काळात मदत केलेली आहे किंवा वेळोवेळी मी कोल्हापूरकरांना देखील मदत करतो। तू मदत केलीस म्हणजे काय, तू उपकार केलेस का आमच्यावर? आणि तू मदत केलीस म्हणून तू आम्हाला नाही त्या खालच्या पातळीवर बोलतोस आणि आम्ही तुझे सहन करू? किती तुझी मदत केल्यास, काय तुझं मोल आहे ते सांग। 10व्या मिनिटाला तुझी जी केलेली मदत आहे तुझ्या तोंडावर फेकून मारायची ताकदसुद्धा कोल्हापूरकरांच्या आहे। त्यामुळे ते केलेलं काय काढत जाऊ नकोस। आम्ही कोल्हापूरकरांनी सुद्धा दानशूरतेत जगात भारी आम्ही कोल्हापुरी आहे, दानशूर। त्यामुळे त्यांना आम्हाला हे सांगू नये काय करावं काय नाही। तर निवडणुका ज्यावेळी असतात त्यावेळी कोल्हापूरकर राजकारण्यांचं वडापाव, बिर्याणी खातात, अशा पद्धतीची भाषा त्यानं वापरली, कुठेतरी कोल्हापूरची बदनामी 100% बदनामी केल्या त्यानं। आणि त्याला वाटत असेल 4-5 शिव्या दिल्या आणि फेमस झालं, पण त्यानं विचार करायला पाहिजे होता कोल्हापूरकरांच्यावर बोलताना की इथली संस्कृती आमची पण संस्कृती काय शिव्या देण्याची आहे, पण असं इंस्टाग्रामवर बोलून कुठल्या व्हिडिओ करून असं आपली पद्धत नाही इथं करायची। त्याच्यात जरा दम असेल त्यानं इथे कोल्हापुरातून इथं येऊन बोलावं। आता मंजितबाई कशी म्हणली आहे कपडे अडकवणार, 100% परिस्थिती तशी होणार तिची। तू काय सांगशील, तू बघितलायस का? मी व्हिडिओ बघितला, तसेच अंबानीच्याकडून भरपूर जणांनी पैसे घेऊन ट्रोलिंगचे व्हिडिओ तयार केले आहेत आपल्या कोल्हापूरकरांसाठी। तर माझं एकच म्हणणं आहे, ह्याच्या विरोधात आता कोल्हापूरकर उतरलेले आहेतच, पण आता सर्वांनी उतरून त्यांच्या विरोधात जे व्हिडिओ करायचे आहेत ते करूया आणि त्यांना धडा शिकवूया। पाहिलं आपण कशा पद्धतीचा संताप या हिंदुस्थानी भाऊच्या विरोधात कोल्हापूरमध्ये बघायला मिळतोय। ज्या पद्धतीची भाषा त्या सगळ्या व्हिडिओमध्ये वापरली गेलेली होती, आक्षेपार्ह विधानं कोल्हापूरकरांच्या बाबतीमध्ये ती वापरली गेलेली होती, ती कुठेतरी कोल्हापूरकरांना आवडलेली नाहीत आणि त्यामुळेच कोल्हापूरकरांचा हिंदुस्थानी भाऊवर रोष आहे तो बघायला मिळतो। आणि लवकरात लवकर या हिंदुस्थानी भाऊनं कोल्हापूरकरांची माफी मागावी, अन्यथा त्याला चांगला धडा शिकवू असा इशाराच एक प्रकारे कोल्हापूरकरांनी या हिंदुस्थानी भाऊला दिलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरचा, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग,
भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।